750 वर्ष झाले आणि त्या निमित्ताने या ठिकाणी माध्यमिक शाळा, चौसाळे, सर्व शिक्षक वृंद आणि शिंदे सर यांनी या ठिकाणी मला ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राबद्दल थोडंसं बोलण्याची परवानगी दिली, आज्ञा दिली आणि त्याप्रमाणे मी या ठिकाणी आपल्याला थोडं का होईना ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राबद्दल संबोधित करत आहे. वास्तविक जर पाहिलं तर मी प्रवचनकार नाही, प्रबोधनकार नाही, गीतकार तर मुळीच नाही. तरी सुद्धा माझं एवढं भाग्य आहे, खूप मोठा भाग्यवान आहे की या ठिकाणी आमचे बायजी बाबा असतील, केशव महाराज असतील, सुदाम महाराज असतील, भामीताई असेल, उत्तम बाबा असतील आणि सर्वच शाळेचे बाल कलाकार, बाल विद्यार्थिनी तसंच या माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, वास्तविक पाहता ते गुरु हे सर्वांचे गुरु आहेत. विद्यार्थ्यांना शिकवतात, विद्यार्थ्यांना शिकवतात, सर्वांना शिकवतात. सर्वांपेक्षा गुरुचा अधिकार मोठा आहे. त्यांच्याजवळ भरपूर ज्ञान साठलेलं आहे. तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमच्या भजनी मंडळाला बोलवलं आणि म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांना धन्यवाद देतो. कार्यक्रमाच्या अगोदर वक्त्यानं परिहार द्यायचा असतो. आपल्याला माहित आहे की माऊली ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन 750 म्हणजे 750 वर्ष झाले आणि 750वी जयंती आपण मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरी करत आहोत आणि म्हणून सर्वांनाच आनंद होतो. असो, मी सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला, ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला, आदि शक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागे पाई, दाशी जनी लागे पाई, दाशी जनी किंवा वंदे पाई. आज या ठिकाणी संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, आपण सुरुवातीला यांचा जन्म कसा झाला त्याची माहिती मागूया. आळंदी क्षेत्रामध्ये
विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचे ग्रस्त राहत होते. त्यांचे वडील गोविंदा पादाचार्य आणि ते स्वतः खूप अभ्यासू होते, खूपच अभ्यासू होते. जास्त विस्तारितपणानं सांगायला गेला तर खूप वेळ जाईल, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तरी पण थोडी थोडी त्रोटक माहिती सांगेल, तितका वेळ नाहीये आपल्याला. असो, काही दिवसानं त्यांचं लग्न रुक्मिणी मातेबरोबर झालं. लग्न रुक्मिणी मातेबरोबर झाल्यानंतर काही दिवस, थोडे दिवस दोघांनी संसार व्यवस्थितरित्या केला. पण त्याच्यानंतर माझ्या विठ्ठलपंतांना, विठ्ठलपंत कुलकर्णींना संसारात मन लागेनासं झालं. त्यांना सतत सतत वाटायचं की आपण संन्यास घ्यावा, आपण संन्यास घ्यावा आणि संन्यास घेऊन अहोरात्र परमार्थ करावा. आणि हे जग अगदी धुंदीत होतं. आपण जगाला योग्य मार्गाला न्यावं आणि म्हणून ते सतत सतत पत्नीला म्हणजे रुक्मिणी मातेला सांगत राहायचे. दररोज त्यांचं रुक्मिणी मातेकडे हेच गाराणं राहायचं. आणि रामानंद स्वामींशी गुरु केले आणि म्हणून एका दिवशी माझ्या रुक्मिणी मातेला सांगितलं, हॅलो हॅलो हॅलो, आणि रुक्मिणी मातेकडून सुद्धा त्यांनी संन्यास घेण्याची परवानगी केली. आणि मग संन्यास घेण्याची परवानगी घेतली आणि सरळ काशी क्षेत्रामध्ये त्यांचे गुरु रामानंद स्वामी राहत होते, त्यांच्याकडे गेले. त्यांना मी विवाहित आहे हे काहीच सांगितलं नाही. ते सुद्धा संन्यास अगोदर देत नव्हते, पण यांनी खूपच प्रयत्न केला, खूप रावण्या केल्या, खूप विवंचना केली. आणि मग शेवटी रामानंद स्वामींकडून त्यांनी संन्यासाचा मार्ग पत्करला. चालू आहे. हॅलो, हॅलो, आवाज थोडा कमी करून दे. हॅलो हॅलो, डिस्चार्ज झाला. हॅलो हॅलो, हॅलो. आणि शेवटी गुरु रामानंद स्वामी, गुरु रामानंद स्वामी यांच्याकडून संन्यास घेण्याचा त्यांनी कार्य सिद्धीस नेलं. काही दिवसांनी इकडे रुक्मिणी मातेला कळालं आणि कळाल्यानंतर अत्यंत दुःख झालं. का माझे पतिराज कुलकर्णी महाराज विठ्ठलपंत यांनी जो संन्यास घेतला तो अगदी चुकीच्या मार्गाने घेतला. असो, पण ते पती आहेत, ते पती परमेश्वर आहेत, ते देव आहेत आणि म्हणून त्यांनाही मान्य करावं लागलं. एका दिवशी तीर्थयात्रा करण्याकरता रामानंद स्वामी थेट आळंदी क्षेत्रामध्ये
आले आणि त्या ठिकाणी रुक्मिणी माता एका मठामध्ये रामानंद स्वामी बसले असताना शिष्यासह रुक्मिणी माता त्यांच्या दर्शनाला गेली. रुक्मिणी माता दर्शनाला गेल्यानंतर रुक्मिणी मातेने दर्शन घेतलं, चेहऱ्याकडे पाहिलं नाही रामानंद स्वामींनी, आणि पायावर मस्तक नतमस्तक झाल्यानंतर दर्शन घेतलं. दर्शन घेत असताना रामानंद स्वामीने असा आशीर्वाद दिला की अष्टपत्र सौभाग्यवती भावा. आणि त्याच्यानंतर हा आशीर्वाद मिळाल्यानंतर रुक्मिणी माता रामानंद स्वामीला विचारायला लागले का महाराज, तुम्ही मला आशीर्वाद दिला, हा आशीर्वाद योग्य दिला नाही, आणि योग्य दिला असेल तर ह्या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे, मला तुम्ही समजावून सांगा. रामानंद स्वामींनी सांगितलं हा आशीर्वाद याच जन्माचा आहे, आशीर्वाद पुढच्या जन्माचा नाही. आता मला तू मला समजावून सांग, तू मला का असं बोलली. त्यावेळेस रुक्मिणी मातेनं सर्व काही हकीकत सांगितली का माझे पती मला सोडून, संसार सोडून त्यांनी संन्यास घेतला आहे, आणि संन्यास घेऊन ते काशी क्षेत्रात गेलेत. काशी क्षेत्रात गेलेत आणि मला थोडीशी माहिती लागली की ते तुमच्याच आश्रमात आहेत, तुमच्याच मठात आहेत. तेव्हा काय करायचं. रामानंद स्वामीने सांगितलं, मुली, मी जो आशीर्वाद दिला हा आशीर्वाद कधीही खोटा ठरणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. एक दिवस विठ्ठलपंत तुझ्याकडे येतील आणि तुम्ही आनंदाने संसार करा, हे तुला मी वचन देतो. आणि त्यावेळेस रामानंद स्वामी परतीच्या प्रवासाला लागले, काशी क्षेत्रात गेले, त्यांच्या आश्रमात गेले. पण तिने खून विचारली होती रामानंद स्वामीने, माझ्याकडे भरपूर असे विद्यार्थी आहेत का त्यांनी संन्यास घेतलाय, तुझ्या पतीची खून काय आहे. त्यांनी सांगितलं, रुक्मिणी मातेने सांगितलं का उजव्या भुजावर म्हणजे बाखुंडावर तीळ आहे, त्यांच्या तीळ मोठ्या स्वरूपाचा आहे, तेच माझे पती आहेत. ठीक आहे. त्याच्याप्रमाणे ज्या वेळेस काशी क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी तशा झाल्या, पण जास्त विस्तृत करत नाही, ते लगेच विठ्ठलपंत कुलकर्ण्यांना बोलवून घेतलं आणि कपडे काढ तुझे सांगितलं. कपडे काढल्यानंतर त्या तिळाची खून ही रामानंद स्वामींना पटली आणि रामानंद स्वामींना परत सूचित केलं विठ्ठलपंत कुलकर्णींना का बाळा, तुझं लग्न झालंय, तुला पत्नी आहे आणि तू संन्यास घेतला, हे चुकीचं केलं. पण मी तुला आज्ञा देतो, गुरु म्हणून आज्ञा देतो की संन्यास घेऊन परत स्वगृही जाता येत नाही आणि संसार करता येत नाही. हा जरी नियम असेल, पण मी एक गुरु म्हणून तुला माझी आज्ञा आहे की तू आळंदी क्षेत्रात जाय आणि रुक्मिणी मातेशी परत संसार कर. गुरुनं केलेली आज्ञा ही त्यावेळचे शिष्य शिरस्वंदे मानत होते. आणि म्हणून विठ्ठलपंत अगदी
खाली मान घालून नाराज मनानं का होईना ते आळंदीला परत आले. परत आल्यानंतर परत स्वगृही गेले. स्वगृही गेल्यानंतर त्यांना रुक्मिणी माता भेटली. रुक्मिणी मातेशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर परत ते संसारात अटकले. तदनंतर त्यावेळचे जे धर्म मार्तंड होते, ब्राह्मण होते, जे मुख्य होते, मुख्य म्हणजे त्यांनी समाजाला तर अत्यंत त्रास दिला होता. ते मानत होते का पुराण ग्रंथ भजन हे आम्हीच करावं, दुसऱ्यानं करू नये, हीन माणसानं करू नये, दुसऱ्या जातीच्या माणसानं करू नये. हॅलो 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 हीन जातीच्या माणसानं परमार्थ करू नये, त्याला कुठलाही वेद शास्त्र पुराण वाचण्याचा हक्क नाही, असे त्यावेळचे धर्ममार्तंड सांगत होते. आणि परत विठ्ठल पंत संन्यास घेऊन संसाराला ज्यावेळेस लागले त्यावेळेस सगळ्या आळंदी क्षेत्रामध्ये, सगळ्या जगात, सगळीकडे त्यांनी वाजा गाजा असा केला की संन्यास घेतलेल्या माणसानं या विठ्ठल पंतांना परत संसाराला लागला, याला वाळीत टाकायचं, याला गावात सुद्धा राहून द्यायचं नाही, याला कोणाच्या घरी जाऊन द्यायचं नाही, याला भिक्षा द्यायची नाही आणि तो तसाच मारायचा, असं त्यावेळच्या मार्तंडांनी ठरवलं. पण हे सगळं काही देवाला कळत असतं. देवाला कळाल्यानंतर अरे पृथ्वीवर हे धर्म मार्तंड आहे, हे त्यांना स्वतःला शहाणे समजतात आणि जगाला कोणाला परमार्थ करून देत नाही, वेद शिकून देत नाही, धर्म ग्रंथ वाचून देत नाही, अभंग लिहून देत नाही. हे ज्यावेळेस देवाला कळालं पृथ्वीवर खूपच अतिताई चालू आहे. आणि म्हणून त्यावेळेस ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकर हे सगळे एकत्र आले, आदिशक्ती एकत्र आली आणि त्यांनी आज जशी आपण मीटिंग घेतो तशी मीटिंग घेतली त्यांनी. का या पृथ्वी भूतलावर मृत्यूलोकामध्ये आपल्याला जन्म घेतल्याशिवाय, काही ना काही केल्याशिवाय हा जो समाज आहे, समाजाला जो त्रास आहे धर्म मार्तंडांचा, आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग महाविष्णूंनी सांगितलं, देवा शंकर देवा, तुम्ही निवृत्तीनाथ म्हणून जन्म घ्यायचा आहे आणि विष्णूला सांगितलं ब्रह्मदेवाने, तुम्ही ज्ञानेश्वर म्हणून जन्म घ्यायचा आहे. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं महादेवाने, तुम्ही सोपान म्हणून जन्म घ्यायचा आहे. आणि आदिशक्तीला सांगितलं, तुम्ही मुक्ताबाई म्हणून जन्माला यायचं आहे. आणि हा जन्म कुठं घ्यायचा आहे आपल्याला, तर तो आळंदी क्षेत्रामध्ये घ्यायचा आहे. तिथं अत्यंत त्रास या धर्ममार्तंडांनी दिलाय. ते विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला, रुक्मिणी मातेने संन्यासाची मुलं म्हणून त्या ठिकाणी खूप त्रास होणार आहे. तरी पण आपण त्या ठिकाणी त्या तीर्थावर जायचं आहे आणि त्यांच्या पोटी आपल्याला विठ्ठल रुक्माई, विठ्ठल पंताच्या आणि
रुक्मिणी मातेच्या पोटी जन्म घ्यायचा आहे आणि या पृथ्वीवर जो धर्ममार्तंडांनी छळ चालवलाय तो छळ मात्र आपल्याला थांबवायचा आहे. आणि त्याप्रमाणे या देवांचं सगळं ठरलं आणि ठरल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश हे पृथ्वीवर आले. संसार करत असताना पहिल्यांदा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार हा सदा शिव म्हणजे शंकराचा अवतार हे वडील हे रुक्मिणी मातेला झाले. त्याच्यानंतर विस्तारित म्हणजे जास्त वेळ नाही आपल्याजवळ म्हणून मी चालतेवर सांगतो. त्यानंतर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर नवतुनात पहिल्यांदा वाळ झाले. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज झाले. ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला. ब्रह्मदेव सोपान काकाच्या नावाने आले. नंतर मुक्ताबाई आदिशक्ती ही मुक्ताबाईच्या नावाने जन्म झाला आहे. चारी भावंड यांचा जन्म आळंदी क्षेत्रामध्ये विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी मातेच्या पोटी झाला. पण हे चारी मुलं झाल्यानंतर धर्म मार्तंडांना अतिशय दुःख झालं. अतिशय दुःख झालं. पहिले जेवढे त्रास द्यायचे त्याच्याही पेक्षा संन्यासाचे मुलं म्हणून त्यांना जास्त त्रास द्यायला लागले. अतिशय त्रास द्यायला लागले. संन्यासाचे मुलं म्हणून हे मुलं लहान लहान असताना कोणाच्या घरी जावं त्यांनी दरवाजा लावून घ्यावा. रस्त्याने चालले त्यांनी बाजूला जावं. यांना भिक्षा मागायला जावं. त्या ठिकाणी हे धर्म मार्तंड रस्त्यात भेटायचे. कोणी जर भिक्षा दया केली तर कोणीतरी झोळीत पीठ द्यायचं. ती झोळी बघावी. धर्म मार्तंडांनी ती झोळी हिसकून घ्यावी. ते पीठ धुळीत मिळवावं आणि तसंच मिळवलेलं पीठ कसं तरी बाजूला करून यांनी कसा तरी उदरनिर्वाह थोडासा करावा. त्याच्यानंतर धर्म मार्तंडांना वाटलं का अरे आपण ते पीठ आहे ना पीठ धुळीत मिळवतो पण तेच पीठ हे पोरं घरी नेतात आणि मातीचं धुळीचं का व्हायना त्याची भाकरी करून खातात. म्हणून आपण तसं नाही करायचं. आता त्यांची झोळी चिसकून घ्यायची. झोळीच फाडून टाकायची आणि दिलेलं पीठ असो धान्य असो ते चिखलात देऊन मिक्स करायचे. म्हणजे यांना काहीही खायला मिळालं नाही पाहिजे. एवढा त्यावेळच्या धर्म मार्तंडांनी त्यांना वेठीस धरलं होतं. आळंदीत राहावं का सोडून जावं अशी वाईट दशा केली होती. त्याच्यानंतर धर्म मार्तंडांनी ठरवलं की हे 4 मुलं आहेत. 3 मुलांच्या मुंजा होऊन द्यायच्या नाही. या मुलांच्या मुंजी होऊन द्यायच्या नाही. कोणीच जायचं नाही मुंजीला. मुंजाच होऊन द्यायचं नाही असंही ठरवलं. संसार केलेल्या संन्यासाचे मुलं म्हणून वाळीत टाकलं. अनेक प्रकारचे दुःख त्यांना दिले. पण शेवटी या 4ही भावंडांनी अगदी निमूटपणे हे दुःख सहन केले. माझ्या मुक्ताईला समजत नव्हतं. मुक्ताई विचारली. मुक्ताईनं आईला विचारलं आई का ग हे लोक का आपल्याला तकलीफ देतात मला समजत नाही. अरे तिला बोलता येत नाही. नाना बाबा ज्ञानबा तुला मानलं का लय
तुला ललो आलं का ले? समजायचं नाही, बोलता यायचं नाही. तरी पण या लोकांना त्याची एवढी सुद्धा कीव आली नाही. आणि म्हणून विठ्ठल पंत शेवटी हे लोक या ठिकाणी आपल्याला संन्यासाचे मुलं म्हणून त्या आपल्या मुलांना हिरावतात आणि त्यांना मुंज करण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून ते पुन्हा काशी क्षेत्रात धर्म मार्तंडाकडे गेले. तिथं गेल्यानंतर ते त्यांची बनवणी करायला लागले. अरे आळंदीमध्येच मोठे कायदे पंडित आहेत आणि तू आमच्याकडे येण्याचं काहीच कारण नाही. तुला आम्ही परवानगी देऊ शकत नाही. हे नाही 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 नाही, हो हो करता काही करा, पण आम्ही संन्यास घेतला, आम्ही चूक केली, आमच्या मुलांनी काय केलंय, पण त्यांना तरी मुंज करण्याचा अधिकार द्या. आणि म्हणून सगळ्या धर्म मार्तंडांनी कबूल केलं की अधिकार देतो, फक्त तुम्ही मला शिक्षा द्या, पाहिजे तर काय असेल ती तुमच्या सगळ्यांच्या पद्धतीने शिक्षा द्या मला, पण तुम्ही आमच्या मुलांना मुंजी करण्याचा अधिकार द्या. त्यांनी सांगितलं धर्म मार्तंडांनी विचार करून त्यांना बुद्धी करण्याचा अधिकार देतो, फक्त तुला शिक्षा म्हणून देहांत प्राचित्य करावं लागल, देहांत प्राचित्य करावं लागल आणि त्याच्यानंतरच तुझ्या मुलांना मुंजी करण्याचा अधिकार मिळेल. देहांत प्राचित्य करायच्या अंगावर शहारे उभे राहिले. कसं सांगू मुलांना, कसं सांगू रुक्मिणीला देहांत प्राचित्य करायचं म्हणजे? खाली मान घालून पायपीट करत करत काशी कुठं आळंदी कुठं, त्यावेळेस गाड्यांची व्यवस्था नव्हती, त्यावेळेस रेल्वेची व्यवस्था नव्हती, काहीच नव्हतं. पायी 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 ते पुन्हा आळंदीला परत आले. आळंदीला परत आल्यानंतर रुक्मिणी माता विचारायची, धर्म मार्तंडांनी दिली का हो परवानगी, दिली का हो परवानगी? 3 दिवस माझे विठ्ठल पंत बोललेच नाही. पण ते सांगणं गरजेचं होतं का आपण जरी गेलो तरी चालेल. आई वडिलांचा जीव हा मुलांमध्ये असतो आणि आपल्या मुलाचं हित व्हावं म्हणून आई वडील आपल्या मुलाकरता काही करायला तयार होतात. आणि शेवटी सांगितलं रुक्मिणीला, रुक्मिणी त्या दुष्टांनी, त्या धर्म मार्तंडांनी परवानगी दिली की तुमच्या मुलांना मुंजी करता येतील अशी परवानगी दिली, पण एका अटीवर. त्या अट कोणती सांगा? मला सांगितलं की देहांत प्राचित्य घ्यावं लागेल. ज्या वेळेस तू देहांत प्राचित्य घेशील त्यावेळेस तुझ्या मुलांना मुंजी करण्याचा अधिकार नाही. रुक्मिणीलाही फार दुःख झालं, खूपच दुःख झालं, पण विठ्ठलपंत महाराज आपल्या मुलांकरता आपल्याला करावं लागलं. विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी तुला नाही, फक्त मला देहांत प्राचित्य घ्यायचं आहे. रुक्मिणी मातेने सांगितलं, असं होणार नाही. जिथं माझे पती असतील तिथं मी असेल, मी सुद्धा तुमच्या बरोबर देहांत प्राचित्य घेणार. पण मग देहांत प्राचित्य घ्यायचं कसं? देहांत प्राचित्य घ्यायचं, पण घ्यायचं कसं? मग त्यांनी युक्ती शोधली की रात्रीच्या वेळेस मुलं झोपेत राहतील, त्यावेळेस आपण चिठ्ठी लिहून ठेवू. नेवती दादा सगळ्यात वडील आहे आणि नेवती दादाच्या उशाला ती चिठ्ठी लिहून ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण
देहांत प्रायचित्य म्हणजे इंद्रायणीत उडी मारायची. ठीक आहे. ठरल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी देहांत प्रायचित्य घ्यायचं आणि त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. मुलांना पोटभर जेवू घातलं. तरी सुद्धा माझी मुक्ताई विचारायची, अरे दररोज आपल्याला काही मिळत नाही, आज पुरणपोळीचा जेवण मिळतो, आई काय नवीन विशेष काय आहे? ठीक आहे, आईनं काही सांगितलं नाही. त्याच्याप्रमाणे निवृत्तीनाथांच्या उशाला चिठ्ठी लिहून ठेवली आणि दोघही गेले आणि त्यांनी देहांत प्रायचित्य घेतलं. शेवटी सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर माझे ज्ञानदेव उठले. दादा उठ. आई कुठे गेली? बाबा कुठे गेला? त्यांनी त्याच्या गळ्यात पडावं, रडावं. सोपान दादाने त्याच्या गळ्यात पडावं, रडावं. त्या येवलुशिया मुक्ताबाईनं सगळ्यांच्या गळ्यात पडावं, रडावं. वाईट प्रसंग, वाईट प्रसंग. तरी या मंडळीला काही दया आली नाही हो. असो, त्यांना ते करायचंच होतं. हे सगळं झाल्यानंतर चिठ्ठी वाचली. चिठ्ठी वाचल्यानंतर अजून उदके देऊन अजून रडायला लागले. आई बाबा, तुम्ही आमच्याकरता देहांत प्रायचित्य घेतलं, किती दुःखाची गोष्ट आहे. असो, त्याच्यानंतर हे लहानचे थोडे मोठे होत गेले. यांनी पीठ मागून आणावं, पिठात यांनी माती मिक्स करावी, झोळीत फाडून टाकावी, असा उपक्रम बऱ्याच दिवस चालला. त्यांना अन्नच मिळून द्यायचं नाही. संन्यासाचे पोरं आहेत, तुम्हाला भाकरी खाण्याचा अधिकार नाही. एक दिवस माझ्या मुक्ताईला वाटलं की मांड्याचं जेवण करावं, पण मांडे करायला आपल्याजवळ काही नाहीये. कशावर मांडे करायचे? मांड्याचं खापर नाहीये. खापर असतं मांडे करण्यासाठी, त्या खापरावर मांडे करावे लागतात. कुठून तरी थोडी भिक्षा मागून आणली आणि मांड्याची तयारी केली. पण मांड्याचं खापर आणण्याकरता माझी मुक्ताबाई त्या कुंभाराच्या घरी गेली. जिथं कुंभार मडके घडवतात त्या ठिकाणी मांडे करायला मडके खापर आणायला गेली. पण खापर घेतलं बाजारातून. रस्त्यानं चालत असताना धर्ममार्तंड रस्त्यातच भेटले. विसोबा खेचर हे रस्त्यात भेटले. ए पोरी, काय चालवलं? ए पोरी, काय करते? बाबा, आम्हाला आज मांडे करायचे आहेत आणि म्हणून हे खापर आम्ही मांडे करण्याकरता चालवलंय. मग आज मांडे करणार तू? अरे संन्यासाचे पोरं आहात तुम्ही, संन्यासाचे पोरं, आणि तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा होती? किती मूर्ख आहे. तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा किती जरी झाली तर आम्ही खाऊ देणार नाही. आणि तिच्या हातातून ते खापर घेतलं. विद्यार्थीजन हो, ते खापर त्यांनी वरून आपटलं, खाली दगडावर आपटलं, फोडून टाकलं. हा, तुला मांडे खाण्याची इच्छा आहे ना? तुम्हाला खा. कशी काय मांडे खाते आता? खा, कशी मांडे खाते? खापरच फोडलं तर मांडे कशावर करणार? विसोबा खेचरला वाटलं, सगळ्या लोकांना वाटलं, आणि सगळ्या लोकांकडे डाकोरा केला. त्या कुंभाराला जाऊन दम दिला, तू इथून पुढे जर त्या मुक्ताईला किंवा संन्यासाच्या पोरांना खापर दिलं तर तुला सुद्धा वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही, तुलाही गावात राहू देणार नाही. तोही लाटलाट घाबरला.
मुक्ताई माझी रडत रडत घरी गेली आणि गवतीनाथांना ज्ञानदेवांना ज्ञानोबाला माझ्या सगळी हकीकत सांगितली. दादा ते हिशोबा काका आले आणि माझ्याजवळ खापर पाहिला आणि फोडून टाकला रे. आता मी भांडे कशावर भाजणार रे. रडत रडत मुक्ताई सांगते, माझ्या ज्ञानदेवाने अगदी निमूटपणे तिला सांगितलं, मुक्ते तुला मांडे खायचे आहेत ना. दादा मलाच नाही खायचे, तुम्हालाही खाऊ घालायचे. बरं ठीक आहे, तू तयारी कर, पीठ घालव आणि मांडे भाजण्याची तयारी करतो. दादा खापर नाही आपल्याजवळ. नाही, तुला काय करायचं आहे, तू फक्त मांडा बनव. मुक्ताईने मांडे बनवायला सुरुवात केली आणि ज्ञानोबाने ज्ञानेश्वर महाराजांनी पाठ मांडली. अग्नी प्रज्वलित केला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर तिथं काय घेऊन पडणार. आणि एक 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 असे अनेक मांडे भाजले. स्वयंपाक तयार झाला. तयार झाल्यानंतर ज्या वेळेस पाठीवर मांडे भाजले जात होते, धर्ममार्तंड दरवाजाचे खिडकीतून आले दारी. कुठून तरी असे पाहायचे, अरे काय चमत्कार आहे, हा पाठीवर मांडे वाजतो.